नमस्कार, स्वागत आहे तुमचं आईच्या स्वयंपाकघरात. आजचा आपला मेनू आहे डाळ टाकून केलेली मेथीची भाजी. पालेभाज्यांमध्ये मेथीची भाजी तशी बहुतेक जणांना आवडते आणि तिला बनवण्याच्या पद्धतीही बऱ्याच आहेत. आज आपण इथे मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी बनवणार आहोत. अतिशय रुचकर लागते. चला तर मग पाहूया कशी बनवायची ही मेथीची भाजी. भाजी स्वच्छ निवडून आता अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अशी निथळून घ्यायची, म्हणजे यातलं पाणी सगळं जाईल आणि चिरायला आपल्याला सोपं जाईल. चिरताना मेथी एकदम बारीक घ्यायची चिरून, म्हणजे भाजी एकदम अशी मोकळी आणि सुटसुटीत होते. पहा, मी इथे अशी पूर्ण चिरून घेते अशी. आणि सगळं झालं की मग आपल्याला एक कढई ठेवायची आहे गॅसवर. त्यात तेल टाकायचं आहे. तेल तापतं आहे तोपर्यंत आपण काय करूया, लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा जरा ठेचून घेऊया. अख्खा लसूण कधी फोडणीत टाकायचा नाही, कारण तो उडण्याची शक्यता असते आणि अंगावर उडाला तर भाजण्याची शक्यता असते, म्हणून कधी अख्खा लसूण फोडणीवर टाकायचा नाही, थोडासा ठेचूनच टाकायचा. आता त्याच्यामध्ये बघा मिरच्या टाकल्या आहेत आणि आता कांदा टाकलेला आहे. कांदा व्यवस्थित परतून घेऊन मग त्यामध्ये आपल्याला कांदा परतून झाला की मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं आहे. आता थोडीशी हळद आणि हिंग टाकला आहे. यात बाकी मसाले काहीच असे टाकायचे नसतात. एकदम साधी भाजी आहे आणि अगदी 5 मिनटात बनणारी ही भाजी आहे. डब्याला वगैरे इतकी पटकन तुम्ही बनवू शकता. साखर थोडीशी चिमूटभर साखर टाकली आहे. आता ही चिरलेली जी मेथी आहे ती सगळी मी यात टाकून घेते. मंडळी, मेथीची भाजी ही आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये फायबर आणि नैसर्गिक घटक भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मेथीमध्ये लोह म्हणजे आयर्न चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. शिवाय पचनासाठी पण एकदम फायदेशीर आहे. त्यामुळे आपल्या डाएटमध्ये मेथीची भाजी ही इन्क्लूड केलीच पाहिजे. आता आपल्याला या भाजीवरती मुगाची डाळ टाकायची आहे. मुगाची डाळ मी 15 मिनिट आधी भिजत ठेवली होती. त्यातलं सगळं पाणी काढून ही डाळ आपल्याला या भाजीवरती टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता एकसारखं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला थोड्या वेळ ही भाजी झाकून ठेवायची आहे. अगदी 1 ते 2 मिनटाकरता आपल्याला झाकून ठेवायची आहे. मेथी शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजते. सगळं व्यवस्थित एकत्रित झालेलं आहे. आता आपण यावर झाकण ठेवून देऊया. आता पाहूया. पहा, मेथी शिजलेली आहे पण पाणी सुटलं आहे. पाणी कसं असतं, पालेभाज्यांना जेव्हा झाकून आपण ठेवतो तेव्हा पाणी सुटतंच. तर आपल्याला हे पाणी सगळं घालवण्याकरता थोडासा मोठा गॅस करून परतून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याची वाफ होऊन ती निघून जाईल आणि आपली भाजी मस्त कोरडी होईल. पहा, आता आपण हे असं परतून घेणार आहोत आणि पाणी सगळं पहा सगळं सुकून गेलेलं आहे. त्याला जास्त वेळ लागत नाही. झाली. आता किती 5 मिनटात आपली भाजी तयार झालेली आहे. फार काही मसाले नाही, काही नाही. करायला एकदम सोपी आणि चवीला एकदम उत्तम. आरोग्याला तर उत्तम आहेच. अशी भाजी डब्यातही दिलीत तरी आवडीने खातील. पहा, रंगही सुंदर आला आहे आणि त्यातली डाळही खूप छान दिसते. आपली भाजी तयार झालेली आहे.
पाणीसुद्धा सगळं निघून गेलेलं आहे. आता अशी छान मोकळी झाली आहे. आपण आता गरम गरम पोळीबरोबर ही सर्व करणार आहोत. पहा, मस्त गरम गरम पोळी आणि अशी मेथीची भाजी. वाह, काय बेत आहे, दुसरं काहीच लागत नाही. ही अशी पोळी आणि भाजी खाल्ली की एकदम समाधान वाटतं. पहा, तुम्ही करून पहा अशी मेथीची भाजी आणि कशी झाली ती मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा वेगवेगळ्या भाज्यांसाठी, व्यंजनांसाठी आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.